दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांदेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना दार. वक वक्तीचं देणार. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. रचना राजेश बावकर या वहिनींना भेटणार आहोत रायगड दर्शन सोसायटीमध्ये जाऊन. DN नगर अंधेरी पश्चिम इथे राहतात आणि आजच्या या भागात काय वहिनी म्हणतात, घरातल्यांचे त्यांच्याबद्दल काय तक्रार आहे. तक्रार तर करतच राहणार, पण तक्रार कधीही करतात असा जेव्हा मला प्रश्न पडतो तर एखादी गोष्ट चुकीची दिसते तेव्हा तक्रार होते. काही जणांचा स्वभावच असतो की आपण तक्रार करत राहाव्या, सतत तक्रार, कुठलीही गोष्ट तक्रार. मग याच्यावरती उपाय काय, समाधानी असणं. आजच्या या वहिनींबद्दल कोणाच्या काय तक्रारी आहेत ते तर आपण ऐकणारच आहोत. बऱ्याच वहिनींच्या बाबतीत तक्रारच नसते, भरभरून बोलायचं असतं. तर काही जणींच्या बाबतीत तक्रार केल्याने तिला वाईट तर वाटणार नाही ना, ही भावना असते. पण त्या तक्रारीकडे आपण जर नीट बघितलं तर त्यातून बऱ्याचदा स्वतःला सुधारण्याचा, बदलण्याचा एक मार्ग सापडतो, एक संधी उपलब्ध होते. आजच्या भागात काय घडणार बघूया. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. घ्या उखाणा घ्या. आंबात आंबा आपूस आंबा, राजेश रावांचं नाव घेते आदेश भाऊंची जरा थांबा. बरं थांबतो. द्या ओळख करून सगळ्यांची. हे मिस्टर, आई, बारकी नणंद, मोठी नणंद, मोठ्या वहिनी, नमस्कार. मैत्रिणी आणि मोठ्या नंदाचे मिस्टर, बारक्या नंदाचे मिस्टर आहे आणि दीर आहे. बरं बरं, सगळ्यांना नमस्कार. आणि माझी मुलगी. हो हो बरं बरं. सकाळपासून चाललेलं तिचं आदेश बांदेकर येणारे मम्मा, आदेश बांदेकर चालू होतं तिच्या तोंडात. हॅलो, व्हेरी गुड. आणि आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. मानवी जीवनाचा परमेश्वर आहे शिल्पकार, राजेंद्ररावांच्या रूपाने झाला साक्षात्कार. नागवे ते खुडाळ, पेरले लसूण, तुषाररावांचे नाव घेते पैठणी नेसून. नमस्कार. 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 कुठलं बालपण तुमचं? चेंबूर. चेंबूरला कुठे? चेंबूर अजिजबाग टाटा कॉलनी. कोण कोण राहायचे तुम्ही? आई, दोन भाऊ आहेत आणि वहिनी आहे. नमस्कार. नमस्कार. तुमच्या घरी कोण कोण? आई वडील, भाऊ दोघे आणि 2 बहिणी. आई बाबा कुठे असतात? गावाला यायचं. गाव कुठलं? राजापूर. राजापूरला. बरं, आंब्याचा सीझन आहे ना आता? सध्या आंब्याचा सीझन आहे, हा? त्यासाठी आता इथे नाहीये हजर ते. मग बालपण सगळं तिकडेच गेलं हा, का? पहिली ते 10वी शिक्षण पण तिकडेच झालंय. लहानपणी कसं एकदम शांत होता तुम्ही? हा, शांतच आहे. आणि तुम्ही हो? हा, थोडं शांत, पण मुलं असतील तर मग खोडकरपणा तर असतो. मग काय खोडकरपणा केला? आमच्या घराजवळच एक आंबा आहे. आंबा म्हणजे एकच? आंब्याचं झाड आहे. मग हे सांगा ना. मला वाटलं यांच्या घरासमोर एक आंबा आणून ठेवता. मग ते आंब्याचं काय व्हायचं? आंब्याचं एक झाड आहे. तर तिथे कसं आहे की आंबे पिकल्यानंतर सर्व मुलं आहेत ना त्या आंब्याखाली जमायची, म्हणजे आंबा पडल्यानंतर ते लोक पकडण्यासाठी, घेण्यासाठी. बरं, पण ते कळायचं कसं की आता पडणार आहे? हात पण त्याच्या खाली बसून राहायचे ना. बसून कमीत कमी राहायचे? 20-25 मुलं. सकाळपासून बसून राहायचं? हा, सकाळपासून म्हणजे आंब्याकडे बघत? बघत म्हणजे जसा पडेल तसं. अरे पण पडणार हे कळणार कसं? पिकल्यानंतर ना. आंबे पडायचे. हा, हवा आली की आंबे पडायचे. मग 25 मुलं तिकडे झाडाखाली बसलेली असं असते. मग काय व्हायचं? एक आंबा पडला की 25 मुलं पाठोपाठ. मग आंबा तुम्हाला मिळालाच नाही कधी? हा, मिळाला आंबा, पण आंबा मिळता मिळता हात पण थोडासा प्रॉब्लेम झाला. काय झालं? आंबा पडलेला असताना पकडण्यासाठी गेलो, ते आंब्याचं जे पाल असतं ना त्याच्यामध्ये पाय गुरफटला
आणि पडल्याबरोबर हात जो आहे पोटाखाली सापडला आणि तिथे फ्रॅक्चर झाला हो आंब्यामुळे. आंब्यामुळे. अरे अरे अरे. आणि गळ्यात आला. तुमचं गाव कुठलं? माझं गाव कारवार. तुम्ही जायचं तिकडे? कधीतरी असं नाही जायचे गावी. मम्मी इथे कामाला असल्यामुळे नाही भेटायचं ना. मिस कोणाला करता? जास्त करून माझी मम्मीलाच करते. कुठे गेली की माझी मम्मी मला पाहिजे असं म्हणजे 15 दिवस झाले आईला नाही बघितलं तर असं वाटतं आईला जाऊन पहिला बघू. खूप हा. आईने खूप कष्ट केलेत कष्ट आईने. केले हम्म. बालपणी. हो खूप म्हणजे खूप आमच्यासाठी तर खूपच केलेले. होय ना. हम्म. सगळं बालपण तुमचं आईच्या डोळ्यातून आता वाहत आहे आणि तुम्ही इतक्या वर्षांनी आईच्या सगळ्या गोष्टी आठवणी करून दिल्या. किती खुश आहे माऊली आता, हो की नाही? हो. आई कुठे असते? चेंबूरला अजिजबाग टाटा कॉन. चेंबूरला. त्यांचा स्वभाव कसा आहे मिस्टरांचा? खूप छान आहे, शांत आहे, मला भरपूर समजून घेतात ते. तुमचं जमलं कसं लग्न? लव्ह मॅरेज आहे. कुठल्या आंब्याखाली भेटला? कसं काय? आम्ही ट्रेनिंगला गोदरेजमध्ये होतो दोघेही? हो व्हेरी एकत्र. गुड. हा मग आणि नंतर 1 वर्षाचं ट्रेनिंग संपलं, हे गेले मीही गेली. नंतर महिने ह्यांना गिफ्ट दिली, तो आहे गिफ्ट समोर आहे, त्यांनी सांभाळून ठेवलं तेच गिफ्ट. कुठलं हे वाला. हे बोटीचं? हो. तुम्ही काय नाही दिलं? नाही. तुम्ही बोटच पकडलं वाटतं. त्यांनी बोट दिली आणि बोट पकडलं. हा मग पुढे काय झालं? मला इकडे ट्रेनिंगला यायचं होतं, अजून परत एक्झाम होती बँकेची, म्हणून इकडे आलेली कॉस्मोमध्ये. ते शाळा आहे हे तर कॉस्मो प्लाझामध्ये. तर तिथे आल्यानंतर ह्यांनी, तर मी बोलले आता मला रस्ता माहीत नाही, वाट कसं येणार, म्हणून मी ह्यांना माझा मोबाईल नंबर दिले. त्यांच्यानंतर हे मला कॉल करायला लागले मोबाईलवर. नंबर दिल्यानंतर कॉल करणारच ना. हा मग म्हणजे नंबर दिल्यानंतर कॉल करायचे असंच बोलता तुमच्या बोलता. मनात होतं का हो? नाही पहिल्यापासून नव्हतं, पण एक भेट आम्ही कुर्ल्याला भेटलेलो, अचानक झालेली ऍक्च्युली. कशी काय अचानक? खरं काय हो? बरं राखून ठेवता तुम्ही. त्याच्यानंतर ट्रेनिंग झाल्यानंतर त्यांनी नंबर कुर्ल्याला घेतल्यानंतर कुठे भेटले होते? सिंधी सोसायटी स्टॉप आमचं फिक्स होतं भेटायचं. मग तर असंच भेटायचे, बोलायचे. नंतर एकामेकाला आम्ही अजून हेच नाही केलेलं, काय प्रपोज कुणीच नाही केलं, हे पण नाही काय केलं. सांगता? हा, अचानक. प्रपोज करा. प्रपोज कसा? आता कसं कराल प्रपोज? 1 2 3. हा हॅलो, कशी आहे तब्येत? मग हा. लवकर हा, घाम पुसा. 1 2 3. प्रपोज कसं करा ना, आम्हाला बघायचं आहे सगळ्या जणांना. माऊलीने इच्छा व्यक्त केली आहे, प्रपोज पण नाही केलं म्हणून. द्या हातात हात. माझं तुझ्यावर प्रेम आहे, तुझा काय विचार आहे? माझा पण होकारच आहे. कोणीवर आहे आपले? हा? ते घाम पुसायला लागले. वहिनीने म्हणजे उत्तर ठरवूनच ठेवलं होतं. तुम्ही आपले सिंधी स्टॉप वरती असेच भेटायचे, तेव्हा विचारलं असतं तर लगेच होकार आला असता ना. पण तुम्हाला कोणी बघितलं नाही ना फिरायला वगैरे जायचं तेव्हा? पाहिलं ना. कोणी? भावाने, माझ्या मोठ्या भावाने. कुठे बघितलं तुम्हाला? तेच स्टॉपला बघितलेलं. मग काय म्हणाला भाऊ? तर बघून तो पुढे गेला. परत फोन केला माझ्या मोबाईलवर की तो मुलगा आहे, त्याला तू घरी बोलव. बोलले? हा. मग तर हे हा चल बोलले. गेलेलो घरी त्याच दिवशी. हा. आणि मग भावानी काय सांगितलं? मम्मीने विचारली की डायरेक्ट की करणार का लग्न, दुसरी मुलगी भेटल्यानंतर सोडणार नाही ना माझ्या बरोबर आहे. मुलीला. मग काय म्हणाले हे? हो बोलले लगेच. लगेच हो म्हणाले. आणि मग किती वर्षांनी लग्न झालं? म्हणजे दुसऱ्या वर्षी लग्न झालं. 2 1 वर्षांनी 2 वर्षांनी. व्हेरी गुड. किती वर्ष झाली लग्नाला? 7. दोघांचाही 7 वर्षाचा सुखाचा संसार सुरू आहे. अशा वेळेला पहिल्या टप्प्यावर या आजच्या गप्पांमध्ये किती बक्षीस मिळणार ते आपण बघूया. 8 वस्तूंवर 8 टॅग ठेवा. घ्या. नियम माहिती आहे खेळाचा? मला टीव्ही मध्ये तर दररोज बघतेच आहे. 1 रुपया मिळाला पाहिजे. हो. हो की नाही? वेळ सुरू झाली. 4 संधी येतात तुमच्याकडे. 20 रुपये. आता 3 संधी येतात. 50 रुपये.
आता 2च संधी राहिलेल्या आहेत. तिसरी संधी बघूया काय मिळालंय वहिनींना. 5 रुपयाचं बक्षीस. आता एकच संधी शिल्लक आहे. बदलायचंय का अजूनही सांगा मला. नको आहे ते राहू दे. अभिनंदन. 1 रुपया घ्या. त्या 4 वस्तू घ्या. पर्स घ्या 1. हा, अजून काय घेतलंय. ती पर्स पण घेतली ना 2. हे घ्या आणि 76 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. थँक्यू. अभिनंदन. नमस्कार. कोण बाजू घेणार तुमची. मैत्रीण आहे ज्योती. या या या. कुठे राहता तुम्ही. DN नगर. DN नगर. कधीपासूनची ओळख. 1.5 वर्षापासून. 1.5 वर्षापासून. कोण पहिला आरोप करणार. तुम्ही बोला. आपण कोण यांच्या. ननंद ननंदबाई. बरं कुठे राहता तुम्ही. बैराम बागला. बहिराम बागला. बोला काय काय म्हणणं आहे तुमचं. आईसोबत जरा चांगलं रिलेशन राहायला पाहिजे, माझ्या आईसोबत आणि माझ्या भावांसोबत. काय हो. तिचं म्हणणं असं आहे की तिला कोणी टोकायचं नाही. जे म्हणजे तिच्या मनाविरुद्ध झालं तर ती बोलणारच, असं आहे तिचं. आपण काही वेळेला असं होतं की मोठ्यांचं ऐकणं म्हणजे जरुरी असतं. हा, पण तिचं म्हणणं काय आहे की जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे. हा, जे ते ओके, त्यासाठी चुकीचं ती आहे ते बोलणारच. चुकीचं आहे. मग ती लहान असो या मोठं असो, आपली चुकी नाही तर बोलावंच लागणार. हा, ते व तर वकिलात आहेच. की भांडताय तुम्ही. भांडत नाही, बोलते. बोलताय म्हणजे तुम्हाला हा आरोप मान्य नाही आहे त्यांचा. नाही म्हणजे नाही. चुकीचं झालं तर आपण कशाला ऍक्सेप्ट करायचं. कारण काही गोष्टी घरगुती असतात त्या त्यांना माहिती नसतील. हा. ते घरात राहिल्यानंतरच कळतं. Correct. मग त्याच्यानुसार आईसाठी आणि भावांसाठी थोडंसं रिलेशन चेंज झालं पाहिजे तिचं. व्हेरी गुड. ही सूचना आहे तुमची. हा. नक्की. अजून कोण बोलणार. काही नाही, घरात ज्या वेळेला राहते ना त्यावेळेला एकदम गोड. फक्त आम्ही काय दोघी पण, आता नणंदांची दोघींची पण लग्न झालेली आहेत, तर ज्या वेळेला पण आम्ही येतो ना त्यावेळेला ॲटलिस्ट एक आईची माया. आता आई आमची गावाला असते तर त्यामुळे आईची माया तिच्याकडनं एक्सपेक्ट करतो. अच्छा अच्छा. म्हणजे वहिनीने आईसारखं प्रेम करावं. काय हो. करेल ती. तुम्ही पण तिच्या बरोबर प्रेमाने मुलीसारखं राहा. प्रेम करा. हा, तुम्ही पण तिच्याबरोबर प्रेमाने राहा. ती पण तुम्हाला मुलीसारखं करेल. थोडं तुम्ही ऍडजस्ट करा, थोडं ती ऍडजस्ट करेल. मुलीसारखे धपाटे पण देईल. आणि आम्ही ज्यावेळेला लग्न झालं ना तिचं त्याच वेळेला आम्ही तिला सांगितलेलं होतं की आई आमची गावाला असते, ह्याच्यानंतरची सगळी जबाबदारी तुझ्याकडेच आहे आता. हे बरं आहे तुम्ही आपली जबाबदारी घेत आहे. नाही, सगळं पूर्ण हो. घरच तिच्याकडे दिलेलं होतं हो, आम्ही हो. पूर्णपणे. मग त्यावेळेला नाही तिने ऍक्सेप्ट केलं. अजून अजून कोण बोलणार. दादाची मुलगी आहे, तिला वहिनी खूप मारत असते अभ्यास करता, तर ते मला नाही पटत. लहान मुलांना कमी मारावं. हा. ओके. काय हो मान्य. अभ्यास करताना मारावंच लागणार. आणि हा. आईला तिलाच घाबरते ना ती, नाहीतर मग करणारच नाही ती पण अभ्यास. जबरदस्तीने अभ्यास होत 1 नाही. मिनिट. तुम्हाला किती. एकच आहे. त्याचं तर उठता बसता. हा? मी भरपूर मारते म्हणून. हो बाबा. लहान मुलांना मारायचं नसतं, त्यांना सांगून समजावून त्यांच्यात बदल करायचा असतो. मुलांनी पण अभ्यास केला पाहिजे, पण आई बाबांनी फक्त चुकलं की मारणं असं केलं ना तर आई बाबांमधलं मुलांबद्दलचं मुलांचं जे म्हणणं असतं ना ते बऱ्याचदा एखादी गोष्ट चुकली ना तर ते आई बाबांना सांगायला घाबरतात. कारण त्यांना भीती वाटते ना की पटकन आपण एखादी गोष्ट सांगितली, एखादी चूक केली आणि ती घरी सांगितल्यावर आपल्याला ओरडा बसेल किंवा मार बसेल, म्हणून मग बऱ्याचदा मुलांना सांगण्यापासूनच गप्प राहतात. गप्प राहतात. तेव्हा ना जरासं नाही. जरा गोंजारा. मला तर टेन्शन आलंय बाळाचं. मिस्टरांची काय तक्रार आहे बघूया जरा ऐकूया द्या. ती भावाने सांगितली ना तीच आहे. म्हणजे छोट्या मुलीला जो अभ्यास आपण घेतो ना तो नॉर्मली प्रेमाने, पण कधी कधी ती पण हट्ट करते, त्यामुळे कधी कधी ती पण गोष्ट करावी लागते. धाक असावा पण मला घाबरं फुटायला लागेल. बरं त्या सगळ्या गोष्टींवर वहिनी तुमचं काय म्हणणं आहे. ती मलाच घाबरते मुलगी माझी. बाकी कोणालाच नाही घाबर, मिस्टरला पण नाही घाबर, फक्त मलाच. मी बोलले उठवला तर उठणार, बस म्हणणार बस. मी अभ्यास घेतले तरच करणार, नाही तर अजिबात नाही. का सर्कस आहे. नाही. आणि ती अभ्यासाला तर ऐकणारच नाही. मम्माच पाहिजे, मम्माशिवाय कोणाकडनं बसणारच नाही अभ्यासाला. असं आहे तिचं. हो. बरं बरं. हो बाळा. हो 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 हो. आणि ते नणंदबाई बोलले त्याबद्दल काय म्हणताय. आता करेन चेंजेस. चला
आमच्या येण्याने एवढं झालं तरी खूप झालं. पण नक्की करा. त्यांची इच्छा आहे. त्या तर सासरी असतात, त्यांना आधार, सगळ्यात पहिला आधार जर कोण वाटत असेल तर त्यांना ती वहिनी वाटते. त्या वहिनीने वहिनीची कर्तव्य करत असताना आणि तुम्ही सुद्धा मुलीची कर्तव्य करा आणि आईसारखं प्रेम करा. तुम्हाला खात्रीने सांगतो, ही माऊली सुद्धा तुमच्यावर आईप्रमाणेच प्रेम करेल. हा, आणि मग नणंदबाई आणि वहिनी यांच्यामध्ये तुमची जी रवी झालेली आहे ना ताकाची, ती पण हळूहळू निघून जाईल. हा, हसत राहा, आनंदी राहा. असं म्हणत आता तुम्ही किती बक्षीस मिळवून देणार ते मला बघायचं. जे अक्षर देणार त्या अक्षरावरून वस्तू घेऊन यायच्या. अक्षर आहे ग. वेळ सुरू. गुळ आहे बघ फ्रीज मध्ये, गुळ आहे फ्रीज मध्ये. गजरा आहे बघ, गजरा. एका वेळेस एकच वस्तू आण. गाजर. गणपती मूर्ती असेल ना. हा, गाजर आण, गाजर. गुलाबाचं फुल. गिलास आण, गिलास. तर मांडलीवर आहे बघ गिलास. गजरा आहे बघ फ्रीज मध्ये. स्वतःचा गजरा काढून ठेवून दे. हे बघ गणपती आहे इथे देवारात. गरम मसाला आण, मसाल्याचा डब्बा आण. 1 मिनिट पूर्ण झालं. डब्बा आण उचलून. गहू. गहू नाही आहे बघ, गणपतीची मूर्ती काढ ना. गहू नाही आहे, गव्हाचं पीठ आहे. पीठ आण, पहिल्या डब्यात आहे. हा, पीठच आण गव्हाचं. आणि गवार आण, गवार फ्रीज मधला गवार. कुठे आहे गवार? गवार बघ असणार. गुलाबाची फुलं आहे ना. पाकळ्या आण, गुलाबाच्या पाकळ्या. 10 लवकर. 9 8 7 6 अजून गवार आहे पाच. फ्रीज मध्ये. 4 गवार 3 गवार आहे फ्रीज मध्ये. ज्योती 2 एक गवार. 1 छत्री वेळ नाही, ग आलंय. संपली. सांगा काय काय आणलं. ग्लास. 1 गुलाबाचं फुल. 2 गजरा. 3 गवार. 4 गुळ. 5 गाजर. 6 गव्हाचं पीठ. 7 गरम मसाला. 8 5 वस्तूंसाठी ही चिंच पेटी तुम्हाला मिळाली आहे. थँक्यू. 3 वस्तूंसाठी 600 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. आणि केप्रकडून वहिनींना ही भेट वस्तू. अभिनंदन. थँक्यू. मुलांना कमी मारा आणि घरच्या सगळ्यांवर समान प्रेम करा असं म्हणत. आणि आता पैठणीच्या खेळामध्ये एक चिठ्ठी उचलतो पटकन. नाव आहे कुंदा वसंत लाले. या 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 नाव सांगा. कुंदा वसंत लाले. कुठे राहता? DN नगरला. DN नगर. हां. आज बऱ्याच चिठ्ठी टाकायला आलात. घरी कोण कोण असतं? घरी सून, 3 मुलगे, नातू. वा वा वा, छान. मग आता घरातली सून नाही आली? कुठे आहे? तुम्हीच का? हो. जरा बोलवा त्यांना, बोलवा जरा. या तुम्ही पण या. हो, मला सांगा, सूनबाई तुमच्या नातवाला जेव्हा मारते ते तुम्हाला वाईट नाही वाटत? वाटतं, वाईट तर वाटतो. मग तुम्ही सांगत नाही त्यांना की हा, नको बोलते मारू? ना तिला, बोलते मारू नको. नाही ऐकत? ऐकते ऐकते. तुम्ही तुमच्या मुलाला कधी मारलं होतं का? हो, खूप मारलं होतं. काय वा वा. पण आता नातू आहे ना, म्हणून त्याला थोडं वाईट वाटतं का आता मारते म्हणून सून. पण मारणं वाईट आहे की नाही? वाईट आहे, वाईट. हो की नाही? हो. कळलं? बरं आहे, सासू सून बऱ्या जमला आहेत. हा, टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया आणि बघूया कोण जिंकणार पैठणी. या खेळामध्ये डाव्या बाजूची भिंत आणि हा मधोमध ठेवलेला म्हणजे जी खरं शिडी असते पण त्याला घोडा म्हणतात. आता इथे ठेवलेला आहे. 2 टप्पे आहेत. इथून तो चेंडू टाकला फुटबॉल की भिंतीला आपटून पहिला टप्पा जर त्याने पार केला तर 1 गुण मिळणार आणि दुसराही टप्पा जर पार केला चेंडूने तर 2 गुण मिळणार. दोघींनाही 10 संधी. या 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे एक 2 गुण. 5 संधी झाल्या. 2 गुण. 5 संधी आता तुमच्यासाठी. एक गुण. 3 4 गुण झालेले. पुढची संधी तुमच्यासाठी.
3 5 या वहिनींची गुणसंख्या आहे 5 आणि आता तुमची गुणसंख्या आहे 4. जिंकण्यासाठी 2 गुणांची आवश्यकता. 5 संधी आहेत, बघूया काय होणार. गुणसंख्या 4, गुणसंख्या 5. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. ही भेटवस्तू घ्या तुमच्यासाठी. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या बावकर वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या लाले वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. अभिनंदन. रायगड दर्शन सोसायटी DN नगर या ठिकाणी रंगलेला अंधेरीतला हा आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.